तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 26 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मकरंद जानकीला सारखं सारखं त्याचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे. 12 वर्षांपासून मकरंद जानकीसाठी कसा थांबला आहे, त्याचं आयुष्य त्याने थांबवून घेतलं होतं, हे सगळं सांगतो. आणि जानकीला ऑफर देतो की एकतर तू माझ्याजवळ ये, नाहीतर मरून जा. जानकीला मकरंद नको असतो. ती मरण स्वीकारते. ती विषाचा ग्लास पिते, पण खरं तर त्याच्यामध्ये विष नसतं. मकरंद म्हणतो, जानकी, मला माहिती होतं तू ऋषिकेशची निवड करणार, आणि त्याचसाठी मी त्याच्यामध्ये विष टाकलंच नव्हतं. मी या ग्लासमध्ये विष टाकलं होतं. मकरंद विष पितो आणि आपलं आयुष्य संपवतो. मकरंद तडफडत मरून जातो. जानकी त्याच्याकडे बघत राहते. इथे ऐश्वर्या मायाची माणसं माया यांना मारून जानकीकडे येते. ती मकरंदला मेलेलं बघते आणि तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज येतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी, तू जा इथून, पोलीस येत आहेत. तू या सगळ्यामध्ये तू अडकू नकोस, तू जा. ऐश्वर्या जानकीला जायला सांगते. जानकी तिथून निघून जाते. ऐश्वर्या तिकडचे ग्लास वगैरे सगळे पुसते. जानकीच्या हाताचे ठसे जिथे जिथे होते ते सगळं ती पुसून काढते. आणि ऐश्वर्या म्हणते, जानकी, काहीही झालं तरी मी तुला या सगळ्यात अडकू देणार नाही, आणि माझी पूर्ण खात्री आहे की तू मला या सगळ्यातून वाचवशील. आत्तापर्यंत ऐश्वर्याची गद्दारी सगळ्यांनी बघितली होती, आता सगळी इमानदारी बघतील. आता जानकी ऐश्वर्याला या सगळ्यातून कसं बाहेर काढते, कसं मुक्त करते, आणि त्यानंतर रणदिवे कुटुंब एकत्र कसं येतं आहे हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकीला ऋषिकेशचा फोन येतो. जानकी तो फोन घेत असते आणि तेवढ्यात तिथे मकरंद येतो. मकरंद जानकीच्या हातातून मोबाईल हिसकावतो. जानकी मकरंदकडे बघते आणि विचारते, मकरंद, तू उभा राहिलास? मकरंद म्हणतो, हो जानकी, मी तुझ्यासाठी उभा राहिलो. 12 वर्ष मी या क्षणाची वाट बघत होतो. मी तुझ्यासाठी पूर्ण बरा झालो, तुझ्यामुळे पूर्ण बरा झालो. बघतेस ना, 12 वर्षानंतर पहिल्यांदा. हे का होतंय? फक्त तुझ्यामुळे. जानकी, मी तुला बघितलं आणि माझ्या अंगात काय संचारलं काय माहिती. मी पायावर माझ्या उभा राहिलो. मी चालू शकतो, बोलू शकतो, फक्त तुझ्यामुळे. जानकी, तुला कळतंय ना? अगं, मी तुझीच वाट बघत होतो. आता तू इथे आली आहेस ना, तुला मी कुठे म्हणजे कुठेच जाऊ देणार नाही. जानकी म्हणते, मकरंद, काय बोलतोयस तू? अरे 12 वर्ष झाले त्या गोष्टीला. भूतकाळ अजूनही धरून बसलायस तू? अरे मी भूतकाळ पुसून टाकला आहे. मी माझ्या कुटुंबासोबत सुखी आहे. आणि तुझी बहीण माझ्या आयुष्यात आली. अरे तिने वादळ आणले रे, माझ्या कुटुंबावर सावट आणले. मी इथे आले ते तुला भेटण्यासाठी. तू तुझ्या बहिणीला प्लीज सांग, आम्हाला त्रास देणं बंद कर म्हणून सांग तिला. आता मी हात जोडते, पाया पडते, पण प्लीज मकरंद, तुझ्या बहिणीला हे सगळं थांबवायला सांग. मकरंद म्हणतो, तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस ना की हे सगळं आपोआप थांबेल. जानकी, तुला माहिती आहे, माझ्या बहिणीचं एकच सुख आहे, आणि ते म्हणजे मला सुखात बघायचं. अगं, माझं प्रेम मला मिळवून देण्यासाठी माझी बहीण आम्हाला आनंदात बघण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते, आणि त्यासाठी ती हे सगळं करते. ती हे सगळं थांबवेल, पण तू आधी इथे थांबायचं. तुला एकच पर्याय निवडावा लागेल, ऋषिकेश किंवा मी. जानकी म्हणते, मकरंद, अरे तो भूतकाळ होता, तो बाजूला टाक आता, बस झालं, भविष्याचा विचार कर. मकरंद म्हणतो, हो केलं ना, भविष्याचाच विचार केला जानकी. अगं 12 वर्षांपासून मी तुझीच वाट बघत होतो, आणि तुझ्यासोबतच मला भविष्य घडवायचं आहे. तू इथेच थांबायचं. जानकी, तुला कळतंय का? अगं मी दरीत कोसळलो होतो, मी पडलो होतो दरीमध्ये, वाचलो नसतो, पण मला नियतीने वाचवलं ते तुझ्यासाठी. आता तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना, मी तुला कुठे म्हणजे कुठेच जाऊ देणार नाही. त्या ऋषिकेशचा हात सोड आणि माझ्या आयुष्यामध्ये परत ये. जानकी, माझा हात धर तू. तुझ्याकडे आता 2 ऑप्शन आहे, एकतर माझी हो किंवा जिवंत राहू नकोस. मी तुला इथून जिवंत जाऊच देणार नाही. जानकी म्हणते, नाही, मी तुझा हात कधीच धरणार नाही. 12 वर्षांपासून मी ऋषिकेशवर प्रेम करते, आणि ऋषिकेश माझं आयुष्य आहे. मी झाले तर ऋषिकेशची, नाहीतर कोणाचीच होणार नाही. मी यापेक्षा मरण स्वीकारेन. मकरंद म्हणतो, ठीक आहे, मग तू ऋषिकेशची व्हायची असेल ना, तर तू मेलेलीच बरी. तर इथे ऐश्वर्या कशी बशी आपले हात सोडवून घेते आणि मायाच्या गुंडांची धुलाई करते, त्या सगळ्यांना बेशुद्ध करते.
माया जेव्हा घरी परत येते तेव्हा ती बघते तर गुंड खाली पडलेले, बेशुद्ध पडलेले आणि ऐश्वर्या सुटलेली. माया खूप भडकते आणि ऐश्वर्याचा गळा धरते. माया ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या काय गं, जानकीवरचं इतकं प्रेम वाढलं का तुझं? इतका पुळका आला का तुला जानकीचा की तू माझा हात सोडला आणि तिला मिक्स झालीस? मला डबल क्रॉस केलंस ना तू, आता मी तुला सोडणार नाही. ऐश्वर्या म्हणते, जानकी आणि मी आम्ही एकत्र झालो आहे, आम्ही तुला हरवून टाकू. आणि काय काय माया, मला हे सगळं विचारण्याआधी तू काय करत होतीस? अगं जानकीच्या हातून मला मारून टाकण्याचा प्लॅन केला होतास ना तू. आता बघ, आता आम्ही दोघी तुला सोडणार नाही. ऐश्वर्या माया यांच्यामध्ये झटापट होत असते, एकमेकांना ते मारत असतात. तर इथे मकरंद 2 ग्लास घेऊन येतो, जानकीच्या समोर ठेवतो. मकरंद एका ग्लासमध्ये विष टाकतो. तो जानकीला म्हणतो, जानकी एका ग्लासमध्ये विष आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये काही नाही, ते साधं सरबत आहे. आता तू ठरव तुला कुणाचं व्हायचे. जर तू विषाचा ग्लास घेतला याचा अर्थ तुझा नकार आहे माझ्याकडे यायला, आणि जर तू दुसरा ग्लास घेतलास म्हणजे सरबताचा, याचा अर्थ तू माझी होणार आहेस. आता निवड तुझी करायचीच तू. जानकी विषाचा ग्लास घेते. जानकी म्हणते, ऋषिकेश माझ्या आयुष्यामध्ये नसेल ना तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, मी हा ग्लास पिणार. जानकी विषाचा ग्लास पिते. मकरंद म्हणतो, जानकी ऋषिकेश खूप नशीबवान आहे, खूप लकी आहे, तुझ्यासारखी बायको त्याला मिळाली. ऋषिकेश तुमच्या दोघांचं निस्वार्थ प्रेम आहे, पण मी तसं नाही बनू शकलो गं. मी नेहमी प्रयत्न केला पण नाही बनू शकलो. आता तुला सुखात बघायचं असेल ना तर मला इथून जावंच लागेल. माझी जाण्याची वेळ आली आहे, निरोप घेण्याची वेळ आली आहे. बाय जानकी, आता मी इथून निघतो, तुम्ही सुखात राहा. जानकी विचारते, म्हणजे? मकरंद म्हणतो, जानकी तुझ्या ग्लासमध्ये मी विष टाकलंच नव्हतं, हा जो दुसरा ग्लास आहे ना याच्यात विष टाकलं होतं. मकरंद तो दुसरा ग्लास पितो आणि जानकीला म्हणतो, जानकी आता आली वेळ निरोप घेण्याची, सुखात राहा. मकरंद विष पितो आणि बेशुद्ध पडतो. जानकीला मकरंदची खूप काळजी वाटते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.